नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी तुम्हाला तर माहीतच आहे, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांनी एक मोठा निर्णय घेतला होता नवीन रिक्षा आणि टॅक्सी बद्दल 9 मार्च 2026 रोजी. तर तो निर्णय काय होता तर नवीन रिक्षा आणि टॅक्सी घेणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी जो परमिट लागतो तर तो परमिट देणं पूर्णपणे स्थगित केलेलं आहे, पूर्णपणे थांबवलेलं आहे, असा निर्णय होता. त्यानंतर खूप जणांना म्हणजे टेन्शन आलंय की आता आम्ही परमिट काढायला दिलाय, लायसन काढायला दिलाय, बॅच काढायला दिलाय, आता पुढे काय, म्हणजे परमिट वगैरे चालू होईल की नाही. परमिट चालू होईल की नाही त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण त्याच्यानंतर 9 मार्च 2026 नंतर काल म्हणजे 13 मार्च 2026 रोजी पुन्हा एकदा परिवहन मंत्री यांच्याकडून एक मोठा निर्णय आलेला आहे, महत्वाचा निर्णय आहे. तर तो निर्णय काय आहे त्याबद्दल पण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि एक या निर्णयानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एक माझा अंदाज सांगणार आहे परमिट बद्दल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात अगोदर आपण त्या निर्णयाबद्दल जाणून घेऊयात, म्हणजे तो निर्णय काय आहे. तर काल 13 मार्च 2026 रोजी परिवहन मंत्र्यांनी असा निर्णय घेतला की जे ई रिक्षा आहेत आणि ई बाईक आहेत त्यांच्यासाठी अगोदर परवाने लागत नव्हते, विदाऊट परवानाच ते चालवू शकत होतो, घेऊ शकत होतो त्या गाड्या, ई रिक्षा आणि ई बाईक. तर आत्ता कालपासून म्हणजे असा निर्णय घेण्यात आला की त्यांना पण परवाने बंधनकारक केलेले आहेत, म्हणजे त्या गाड्यांना पण परमिट लागतील, असा एक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानंतर असा प्रश्न निर्माण होतो की जर सरकार ई रिक्षा आणि ई बाईक साठी नवीन परमिट लागू करत असेल तर सरकारला परमिटसाठी नवीन व्यवस्था तयार करावी लागेल. आणि मला असं वाटतं की जर असं करण्यात येत असेल तर भविष्यात एक असा अंदाज मला वाटतो की ई रिक्षा आणि ई रिक्षा नाही, रिक्षा आणि टॅक्सीसाठी पुन्हा परमिट सुरू होण्याची शक्यता आहे भविष्यात. पण मित्रांनो, सध्या हा फक्त अंदाज आहे, कारण सरकारकडून अजूनही अशी कोणती अधिकृत माहिती आलेली नाही की परमिट सुरू होईल किंवा होऊ शकतं. हा फक्त मी माझा अंदाज सांगितलेला आहे कालच्या निर्णयावरनं. म्हणून जे कोणी नवीन रिक्षा घेण्याचा विचार करत असेल त्यांनी थोडं थांबून सरकारच्या पुढच्या निर्णयाची वाट बघायला हवी. कारण फक्त या अंदाजावरून तुम्ही हे नका करू. हा फक्त माझा अंदाज आहे, माझं वैयक्तिक मत आहे की असं होऊ शकतं. तर हा झाला माझा वैयक्तिक मत. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? असं असू शकतं का? माझा अंदाज खरा असू शकतो का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. आणि जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, तुमच्या मते काय आहे ते कमेंट करून सांगा. आणि जर माहिती मिळाली असेल चांगली तर ते सुद्धा सांगा, किंवा नाही मिळाली असेल त्याबद्दल पण विचारा, मला बिंदास विचारा. आणि इथे कमेंटमध्ये जर मी उत्तर नाही दिलं, कारण कमेंटमध्ये जास्त बोलता नाही येत, फक्त एकदा दोनदाच मी देऊ शकतो उत्तर. जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल, मदत हवी असेल तर मला डायरेक्ट इंस्टाग्रामवर मेसेज करा, डीएम करा. तिथे मी तुम्हाला तिथे माझ्या परीने मदत करण्याची, म्हणजे मदत करेल माझ्या परीने जसं जमेल तसं. तर तिथे डायरेक्ट मेसेज करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. हा व्हिडिओ तुमच्या नवीन रिक्षा घेणारे जे मित्र असतील, नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ, म्हणजे त्यांना पण थोडासा असा दिलासा येऊ शकतो हा अंदाज जर बरोबर असेल तर. तर भेटूयात अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि ट्रॅव्हलिंगच्या आणि एंटरटेनिंग व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.